उरी दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले असताना त्यावर संताप व्यक्त करण्याऐवजी जवानांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का, त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं, असे वादग्रस्त प्रश्न ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी विचारले आहेत। एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान ओम पुरी यांनी हे वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केलं आहे। पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर प्रभावी उपाययोजना आखण्याचा विचार करत आहे। सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात लागोपाठ 6 महिने कारवाई केल्यास पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचे जबरदस्त नुकसान होऊ शकते, असं भारतीय लष्कराने सरकारला सांगितलं आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरामध्ये म्हणजेच रेपो रेटमध्ये 0.5% कपात केली आहे। आता भारतीय बँकांना अल्पकालीन कर्ज 6.25% दराने रिझर्व्ह बँकेकडून मिळणार आहेत। याचा परिणाम एकूण व्याजदरांवर होण्याची शक्यता असून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज अशी कर्ज स्वस्त होण्याचे संकेत मिळाले आहेत। लखनौमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। शिवसेनेने लखनौमध्ये आयोजित केलेल्या रॅलीत हा प्रकार घडला आहे। विशेष म्हणजे शिवसेनेच्याच कार्यकर्त्याने संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले असताना आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी देखील राजकीय लाभासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवल्याचा आरोप भाजपावर केला आहे।